अंकिता अगं एकतर वेळेवर ये नाही तर फोन तरी उचल. अगं अगं हो आई हो. अगं आई तू प्लीज ऐकून घेणार आहेस का माझं? सारखं काय तेच तेच बोलतेस मगासपासून. अंकिता तू हॅलो हे बघ आई आई ऐक, मी पुढल्या महिन्यात सुट्टीवर येणार आहे ना, तेव्हा आपण हे सगळं उरकून टाकूया ना. हो अगदी तुझ्या मनासारखं. आई आई मी खरंच खूप कामात आहे, मी तुला नंतर फोन करते. ओके बाय बाय. बाय बाय. अरे सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. अरे पण आईचा फोन होता ना आणि ती एकदा बोलायला लागली ना की थांबतच नाही. तुला सांगते जगात काहीही हो पण माझ्या आईची गाडी माझ्या लग्नावर येऊनच थांबणार. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. काय कठीण आहे? अरे घेऊया घेऊया. आपल्याला महत्वाचं बोलायचंय. शिंग चना ले लो सेब. नकोय. ले लो मैडम. अरे नकोय रे बाबा. 10 रुपये का ले लो साहब. अरे नकोय. 5 रुपये गरम है, देखो देखो गरम है. तुला सांगितलं कळत नाही. नकोय बोललो ना. अरे साहब भावनी नहीं हुई है, ले लो ना बोलिए. रात्रीची कुठे बोहणी करतोयस? शिंग चना ले लो. शिंग चने बोल. माझं एवढंच म्हणणं आहे की ती आई आहे, तिच्या मनाचा तरी विचार कर. हो का? मग तुला आई नाहीये? सांग ना आनंद, तू कधीही कुणाच्या मनाचा विचार केलायस? केला असतास ना तसं मला न सांगता, मम्माला न विचारता समाजकार्याला वाहूनच घेतलं नसतंस. आनंद अरे एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीचा एकमेव वारसदार आहेस तू. पण कधी केलायस मम्माच्या मनाचा विचार? पप्पा गेल्यानंतर हा एवढा मोठा कारखाना तिने एकटीनं कसा अंकिता पुरे. अगं हे ऐकायला मला इथे बोलवलेस का? तसं नाही आनंद. येतो मी. आनंद प्लीज. अंकिता भावे तिथे माझी वाट. अंकिता ठीक आहे जा तू, मी बसते इथे एकटीच. अगं पण अरे जा, खरंच जा जा. ठीक आहे आजच बोलूया. अंकिता मी माझं आयुष्य ह्या दिशेने का नेतोय हे कोणालाच कळणार नाही, पण तुला सांगायलाच हवं, कारण तू माझं सर्वस्व होतीस. आणि आनंद अरे हो. अंकिता बस 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 बस. कसं आहे अंकिता, मी मेडिकलला गेल्यावर अभ्यासामुळे आपल्यातलं अंतर वाढलं. पुढे अशाच एका आडगावात मी इंटर्नशिपला गेलो असताना तिथल्या भयंकर परिस्थितीचं मला दर्शन झालं. कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसलेलं जिल्हा रुग्णालय. रुग्णालय कसलं, नुसत्या 4 भिंती, राजकारण्यांचा काळे धंदे करण्याचा अड्डा असतो. आणि सरकारी नोकर निर्ढावलेले, नुसतं खात राहायचं, मिळेल ते खात राहायचं, गरजू जनतेपर्यंत कधी काही पोहोचूच द्यायचं नाही, भस्म्या रोग झाल्यासारखं खायचं. कसं पचतं घ्या ना. यातच मला या NGOची साथ मिळाली. तिवारी साहेबांसारखा लोकांचा विचार करणारा, दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा देव माणूस भेटला. अंकिता मगाशी तू बरोबर म्हणालीस, मी माझं आयुष्य अगदी ऐशोआरामात घालवू शकलो असतो, पण मी माझं हे ज्ञान लोकांच्या मदतीसाठी घालवलं. त्यात काय चुकलं माझं? आजही मी NGOचा दवाखाना चालून लोकांना जागं करण्याचं काम करतोय, तेही कित्येक जणांना आवडत नाहीये, पटत नाहीये. अरे मी तुला तेच. आत्ताच भावेंचा फोन येऊन गेला. भावे? रावसाहेबांच्या शेतावर कामाला गेले नाहीत म्हणून त्यांच्या माणसांनी खालच्या वस्तीवरच्या लोकांवर हल्ला केलाय. काय? कित्येक जण जखमी झालेत, काही तर अत्यावस्था आहेत. हे बघ अंकिता, मला खरंच बोलत बसायला वेळ नाहीये, मी येतो. बाय. मी तुला रावसाहेबाबद्दलच सांगायला आले होते. आनंद, तो रावसाहेब काहीतरी षडयंत्र रचतोय. तुला कोणत्या तरी प्रकरणात मुद्दामून अडकवायचा प्रयत्न करतोय तो. आनंद, तुझ्या जीवावर उठलाय तो, जीवावर. का? इथल्याच नाही,
तर पंचक्रोशीतल्या लोकांचा तुझ्या उपचारांवर विश्वास आहे. साहजिकच तुझ्याकडे गर्दी जास्त होते आणि म्हणून त्या रावसाहेबाच्या डॉक्टर मेवण्यावर माशा मारत बसायची वेळ आली. पण अंकिता हेच नाही, इतकंच नाही, तुझे प्रौढ शिक्षण वर्ग, शेतमजुरांना मिळणारं किमान वेतन, अशी अनेक कारणे आहेत आनंद तुझ्यावर डूब धरण्याची. हो पण आनंद, त्या रावसाहेबाला असं वाटतंय की त्याच्या प्रत्येक कामात तू अडवा येतोयस. तरी वेगळ्या मार्गाने मी त्याला अडकवायचा प्रयत्न केलाय. अंकिता, अंकिता तू हे वेळ आली की सांगेन. अगं पण आनंद, मला तू हवायस, तुझी साथ हवी. इतक्या वर्षांनी भेटलायस, आता मला तुला पुन्हा गमवायचं नाहीये. अंकिता आनंद प्लीज ऐक. हे बघ, तुझ्या प्रत्येक कामात मी साथ देईन तुला, अगदी अगदी सर्वस्व झोकून. पण यापुढे जे काम करशील ना, ते सावध राहूनच करायला हवं. हा भावे, हो हो निघालो निघालो. अरे बाईकला किक मारली की पोचलोच. हो येतो, बाय. चल अंकिता येतो. मी पण येते. अगं पण एवढ्या उशिरा? आनंद, मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. अंकिता, माझा आनंद प्लीज प्लीज चल चल. ए गोंधळ आला रे. अरे नका.